राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता लागली आणि त्यानंतर राजकारण पेटलेलं आहे। मात्र हिंगोलीमध्ये निवडणुकीचे जे वारे आहेत ते मागच्या महिनाभरापूर्वीच वाहू लागलेले आहेत। आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ सर आहेत। सर, तुम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहात। या जिल्ह्यामध्ये भाजपने उमेदवार अगोदर जाहीर केला, त्यांचं नाव आहे बाबाराव बांगर, आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे, त्यांचं नाव आहे श्रीराम बांगर यांच्या पत्नी। आता राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका मैदानात कधी येणार, कारण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे। नाही, ह्या बाबतीत आता मी पहिल्यांदा आपल्याकडूनच ऐकलं का उमेदवार त्यांनी डिक्लेअर केलेत, परंतु वरती जसं तिन्ही पक्षांचं आघाडीचं सरकार आहे, तिघा पक्षांनी दोन दोन माणसं प्रत्येक प्रमुख दिलेत, त्यांनी त्या कमिटीचा निर्णय घ्यायचा। तो वरिष्ठांना म्हणजे दादा असतील, फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील, यांना तो निर्णय सांगायचा आहे, वेळोवेळी झालेले बदल सांगायचे आहेत, आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेऊन वरून सूचना दिल्या जातील का बाबा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण होणार असते तसं करा, काही ठिकाणी समोरासमोरला म्हणजे मैत्रीपूर्ण चालत आहे, काही ठिकाणी तुम्ही कोणाबरोबर एखाद्या ठिकाणी सेनेबरोबर युती होऊ शकते का, कारण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती राहणार आहे। पण आम्हाला तसे आदेश नाही, त्याच्यामुळे आम्ही आज त्यांनी केले म्हणून आम्ही कसं करावं प्रश्न आहे। साहेब, हिंगोली जिल्ह्यामध्ये काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्याचे वारे वाहू लागलेले आहेत। आमदार तानाजी मुटकुळे हे देवेंद्र फडणवीसांकडे 8 तास बसून होते, काही कल्पना आहे? नाही, मला त्याच्या बाबतीत काही कल्पना नाही, आणि ते बदल्यांसाठीच बसून होते का अजून काही होतं ते कसं मी सांगू? शहरात चर्चा झाली नाही, शहरात चर्चा असेल काही, पण असं बदलीचंही माझ्या कानावर कुठलं आलेलं नाही। निवडणुकीच्या तोंडावरती अजितदादांचे जे सुपुत्र आहेत पार्थ पवार हे आता अडचणीत आलेत, त्यांच्यावरती जमीन घोटाळ्याचे आरोप झालेत। नाही, आता मी ते जरा वेळापूर्वी तेच सांगितले का सकाळपासून मी म्हणजे पहाटेपासून प्रवासात होतो, त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं त्याची माझ्या कानावर बातमी नाही किंवा कुठली चर्चाही नाही। मला वसमतमध्ये तेच विचारलं होतं, मी त्यांना तेच सांगितलं, पुढे समजून घेऊन नंतर मी आपल्याला सांगेन। धन्यवाद। हो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार कुठे उमेदवार असू शकतात का बारामती वगैरे? त्यावेळेची परिस्थिती तेव्हा पाहू ना काय होतंय ते। वेळ जवळ आली आता। नाही, वेळ भरपूर लांब आहे ना अजून, पण राहू शकतात, त्यांनी का राहू नये, त्यांची इच्छा असेल, जनतेची मागणी असेल तर ते राहू शकतात। शेवटचा प्रश्न आहे, हिंगोली पालिकेमध्ये भाजपची सत्ता राहिलेली आहे नगराध्यक्ष म्हणून, राष्ट्रवादी या सगळ्या निवडणुका कशा पार पाडणार आहे, तुम्ही कशी रणनीती आहे तुमची? आता रणनीती सगळीच सांगायची असली तर तिला रणनीती कसं म्हणता येईल? रणनीती जी आमची ठरलेली कार्यकर्त्यांची नेत्यांची आहे ती आम्ही नंतर तुम्हाला दाखवू। तर तुमचं ठरलंय का आता स्वबळावर? अजून काही तसं ठरलेलं नाही, पण मित्र पक्षांचं ठरलंय तुमच्या दोन? त्यांचं स्वतंत्र लढायचं ठरलं असेल, आम्ही जर वरती ठरलं तर आम्ही विनंती सुद्धा करू का बाबा आपण जमवून घ्या, कुठंतरी त्याचा फाटा पाडू नका, म्हणून त्यांनी तसं केलं आम्ही तसं करायचं हे बरोबर नाहीये। हिंगोली राष्ट्रवादीकडनं संभाव्य उमेदवार कोण? शेवटचा म्हणता आपण, आणि पुन्हा विचार संभाव्य उमेदवार असे 4-5 आपल्या जवळ आहे, त्याच्यात आम्ही ठरवू। धन्यवाद। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।